हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण शेवयाची खीर बघणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एका पॅनमध्ये तूप आणि त्या तुपामध्ये शेवया आपण भाजून घ्यायच्या आहे पॅनमध्ये आणि व्यवस्थित थोडासा तपकिरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. म्हणजे मग शेवया खूप छान लागतात. ह्या शेवया गव्हाच्या आहेत आणि एकदम हेल्दी असतात, पौष्टिक, पचायला एकदम हलक्या असतात. तर आपण ह्या शेवया कधी पण खाऊ शकतो, एनी टाईम, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता हे जे मी दाखवलं व्हिडिओमध्ये ते माझ्याकडे एक कटर आहे, चॉपर यू कॅन से. ते मी मिशोवरून मागवलं होतं. त्यात ड्रायफ्रूट टाकले की त्याचं थोडंसं बारीक छिलल्यासारखे ते ड्रायफ्रूट हे होतात, सोलून निघतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच पुढे ते दिसून जाईल तुम्हाला. आता इथे आपण थोडंसं भाजत आहे शेवया, थोडासा तपकिरी रंग येईपर्यंत तुपामध्ये. एकदा का तपकिरी रंग आला की मग त्यामध्ये शुगर ॲड करायची, साखर तुम्हाला लागेल एवढी. आणि मग साखर टाकली की मग दूध टाकायचं आणि दूध टाकलं की मग थोडंसं त्यात मिक्स होईपर्यंत थोडंसं हलवायचं. आणि तुम्ही केशर पण टाकू शकता ह्यात आणि क्रीम पण टाकू शकता. कोणाकोणाला क्रीम पण आवडते दुधाची. सध्या तरी मी इथे दुधाचा वापर केला आहे. मग तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट आहे, तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता. हे बघा, हे असं रोल करायचं गोल गोल आणि त्यातून ते काजू बदाम ह्याचं बारीक होऊन खाली पडतं. आणि आता ह्याची आपल्याला थोडीशी उकळी घ्यायची आहे, म्हणजे ह्या दुधामध्ये ह्या शेवया अजून शिजून जातील. एक ते 2 मिनटापर्यंत हे होऊन जाईल. आणि आता तुम्ही बघतच आहात की किती छान रंग आला आहे आणि खीर आता आपली ऑलमोस्ट होत आलेली आहे. आता जशी उकळी येते तशी त्या शेवया त्यामध्ये शिजून जातील आणि ड्रायफ्रूटसुद्धा मस्त त्यामध्ये मिक्स होत आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी त्याला हलवत काय, कारण दूध कधी कधी एका साईडला जातं आणि कधी कधी शेवया मिक्स होत नाही. तर असं हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आणि व्यवस्थित शिजतात त्या. नाहीतर त्या कधी कधी कच्च्या लागतात एक साईड, एखाद्या वेळी जर शिजल्या नाही किंवा दूध एका साईडला गेलं तर असं पण होऊ शकतं. तुम्ही बघू शकता की इथे वाफ किती छान निघत आहे आणि ऑलमोस्ट त्या झालेल्या आहे. पण तरी मला थोडंसं आटवायचं होतं दूध, तर मग मी आटवत आहे आणि मग मी परत वरून त्यात दूध टाकून खात असते. पण तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं दूध ठेवलं आहे त्यात. आत्ता तरी आहे, पण अजून थोडासा गॅस मी चालू ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून ते थोडंसं थिक होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या शेवया एकदम रेडी आहेत. आणि ह्या बघा, मी आता ह्या बाऊलमध्ये टाकल्या आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा प्रकारे झालेल्या आहे. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.